नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतुल गायवटे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं आपलं सामान्य ज्ञान या चौथं लेक्चर चालू आहे या टॉपिकवरती. आणि आपण सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये येणारे जे क्वेश्चन आहे ते अगदी डीपली बघत आहोत. तर माझी सर्वांना एक विनंती आहे की कोणीही लेक्चर मिस करू नका मित्रांनो. आणि जे पण कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी मागचे लेक्चर कवर करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून सर्व क्वेश्चनची डीपली माहिती तुमच्यापर्यंतही पोहोचेल आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हे आपलं व्हिडिओ शेअर करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आपला, डेंग्यू ताप कशामुळे होतो? बॅक्टेरिया, बुरशी, विषाणू, प्रोटोझोआमुळे होतो. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, विषाणू. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? चेतापेशी, स्नायूपेशी, यकृतपेशी, मूत्रपिंडा. तर मित्रांनो, याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. ही पेशी सर्वात लहान आहे. तर ह्या पेशीची लांबी तुम्हाला मी इथे सांगतो मित्रांनो, 1.3 मीटर, 1.3 मीटर इतकी लांब आहे ती, 1.3 मीटर. तर लक्षात ठेवा मित्रांनो हेही. आणि ही जी पेशी आहे ही पाठीच्या कण्यापासून तर पायांच्या बोटापर्यंत असते. चला बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याला स्पाइस गार्डन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? पर्याय दिलेले आपल्याला मित्रांनो इथे: केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर येईल आपलं याचं आपलं अचूक उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 1, केरळ. केरळ ह्या राज्याला स्पाइस गार्डन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. बघूया आपला पुढचा प्रश्न. खुवसू लेक नॅशनल पार्क युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फियर रिझर्वमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. खुवसू लेक नॅशनल पार्क कोणत्या देशात आहे? मंगोलिया. पर्याय दिलेले आपल्याला: मंगोलिया, भूतान, काझाखस्तान, फ्रान्स. तर मित्रांनो, याचं आपलं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते राज्य सूक्ष्म वित्त कर्जाच्या थकबाकी पोर्टफोलिओच्या बाबतीत सर्वात मोठे राज्य बनले आहे? तर पर्याय दिलेले आपल्याला: पर्याय 1 गुजरात, 2 बिहार, 3 मध्य प्रदेश, 4 तामिळनाडू. तर मित्रांनो, हे जे राज्य बनलेले आहे हे तामिळनाडू आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. तामिळनाडू, बिहार आणि पश्चिम बंगालची जागा घेत मायक्रो फायनान्स कर्जाच्या थकबाकी पोर्टफोलिओच्या बाबतीत सर्वात मोठे राज्य बनले. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. गुप्त काळात कोणत्या कलेच्या क्षेत्रात असाधारण प्रगती झाली? गुप्त काळ जो होता त्याच्यात कोणत्या कलेच्या क्षेत्रात असाधारण प्रगती झाली हे विचारलंय आपल्याला. पर्याय दिलेले आपल्याला: वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला आणि नाणी. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3 म्हणजे चित्रकला. चित्रकला गुप्तांच्या काळात कला क्षेत्रात प्रगती झाली. त्या काळी चित्रे धर्मनिरपेक्ष स्वरूपाची होती. महाराष्ट्र राज्यातील अजिंठा गुहेतील चित्रे आणि मध्य प्रदेश राज्यातील बागच्या गुहेतील चित्रे गुप्त शैलीतील चित्रकलेचे प्रतीक आहेत. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. बाणभट्ट एक महान विद्वान टिंबटिंबच्या कार्यकर्तेत राहत होता. अशोक, हर्ष, कनिष्क, चंद्रगुप्त 1. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 2, हर्ष. तर त्याच्याबद्दलही आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया मित्रांनो. बाणभट्ट हे 7व्या शतकातील भारतातील संस्कृत गद्य लेखक आणि कवी होते. ते राजा हर्षवर्धनच्या दरबारात असताना कवी होते, ज्यांनी इसवी सन 600 ते 647 हे लक्षात ठेवा. ते मध्य उत्तर भारताचा प्रथम
स्थान विश्वारा आणि नंतर नंतर कत्रोज येथे राज्य केले. हं? तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. हं? चला बघूया आपण पुढचा प्रश्न. सर थॉमस रॉ यांनी टिंबटिंब या दरबाराला भेट दिली. हं? सर थॉमस रॉ यांनी टिंबटिंब या दरबाराला भेट दिली. पर्याय दिलेले अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब. तर मित्रांनो याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 जहांगीर. सर थॉमस रो हे अ, इली इलिझाबे इलिझाबेथन आणि जॅकोबियन काळातील इंग्लिश मुत्सद्दी होते. ते 1615 ते 1618 पर्यंत तो महान मुघल शासक जहांगीर भारतातील आग्रा येथे दरबारात राज्यदूत होता. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण भारतीय इतिहासात राजा निर्माता म्हणून ओळखले जाते? सय्यद भावंड, हुसेन भावंड, हसन भावंड कुटुंब आणि तरडी बेग. तर मित्रांनो याचं आपलं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 सय्यद भावंड. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती कोणत्या दिशेने फिरते? पूर्व ते पश्चिम, पश्चिम ते पूर्व, उत्तर ते दक्षिण, दक्षिण ते पूर्व. तर मित्रांनो पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे सगळ्यांनी वाचलंच असेल. मग कोणता पर्याय येईल याचं? पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजेच पश्चिम ते पूर्व, पर्याय क्रमांक 2. चला बघूया पुढचा प्रश्न आपला. हिमालय हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. दुमडलेले पर्वत, ठोकळे पर्वत, प्राचीन पर्वत, अवशिष्ट पर्वत. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 1 दुमडलेले पर्वत. ते कसं दुमडलेले पर्वत कसं तर ते बघूया आपण. दुमडलेले पर्वत हे पृथ्वीच्या कवचाच्या दुमडण्यापासून तयार झालेले पर्वत आहे. दोन पातळ्या एकत्र फिरतात तेव्हा दुमडलेले पर्वत तयार होतात. हे असे असू शकते जेथे दोन खंडीय पातळी एकमेकांकडे जातात किंवा एक महाद्वीप आणि एक महासागर पातळी एकमेकांकडे जातात. हिमालय हे दुमडलेल्या पर्वताचे उदाहरण आहे. याच्याबद्दल आपण थोडंसं मी तुम्हाला सांगतोय. तर हे याच्यामुळे पाहिजे की तुम्हाला हे कानावरती पडल्याच्या नंतर ज्यावेळेस कुठलाही प्रश्न विचारला जातो तर तुमचं कन्फ्युजन होत नाही. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. हिंदी महासागरातील सर्वात लहान बेट देश टिंबटिंब आहे. मालदीव, श्रीलंका, मॉरिश, मादागास्कर. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक किती? सोपं आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1. चला बघूया पुढचा प्रश्न. मानस राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब राज्यात वसले आहे. त्रिपुरा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम. तर मित्रांनो मानस राष्ट्रीय उद्यान किंवा त्याला आपण मानस वन्यजीव अभयारण्य हेही म्हणू शकतो. हे भारतात आसाम म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. आसाममधील राष्ट्रीय उद्यान युनेस्को नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ प्रकल्प, वाघ प्रकल्प, हत्ती राखीव आणि जैवक्षेत्र राखीव आहे. मानस राष्ट्रीय उद्यान. चला बघूया पुढचा प्रश्न. लोकसभा अध्यक्ष आपल्या राजीनाम्याचे पत्र टिंबटिंब यांना संबोधित करतात. भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे उपसभापती, भारताचे सरन्यायाधीश. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3 लोकसभेचे उपसभापती. चला बघूया पुढचा प्रश्न. नोकरशाहीच्या सिद्धांताचे संपादक कोण होते? F.W. टेलर, मॅक्स वेबर, एल्टन मेयो, हर्बर्ट सायमन. तर मित्रांनो
याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 2. चला बघूया पुढचा प्रश्न. 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेची कोणती अनुसूची जोडली गेली? 8 अनुसूची, 9वी अनुसूची, 10वी अनुसूची, 11वी अनुसूची. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, 11वी अनुसूची. ते कसं येऊ शकतं तेही आपण बघूया. भारतीय राज्यघटनेची 11वी अनुसूची 1992. किती? 1992. लक्षात ठेवा, हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की 11वी अनुसूची कोणत्या साली झाली. तर ते साल जर विचारलं गेलं तर 1992 मध्ये 73व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे जोडण्यात आली होती ती. वेळापत्रकात 29 विषयांचा समावेश होता आणि वेळापत्रकात पंचायतीचे अधिकार, ग्रामीण विकास, गरीब निर्मूलन, बाजारपेठ, रस्ते आणि पिण्याचे पाणी इत्यादी महत्त्वाच्या विषयांचा त्यामध्ये समावेश होता. किती? 11वी अनुसूचीमध्ये. आणि साल किती? 1992. लक्षात ठेवा. चला बघूया पुढचा प्रश्न. बॅरोमीटर सर्वात जास्त वापरले जाणारे द्रव टिंबटिंब आहे. पाणी, पारा, मद्य, वरील सर्व. तर मित्रांनो हे जे वापरलं जातं हे पर्याय क्रमांक 2. द्रव कोणतं आहे? पारा आहे. पारा आहे. बॅटरीमध्ये याचा सर्वात जास्त उपयोग होतो. बॅटरी इतर द्रव्य वापरले जाऊ शकत असले तरी पारा सर्वात सामान्य आहे. त्याची घनता बॅटरी मीटरच्या उभ्या स्तंभाला ओटोपशियर आकाराची अनुमती देते. चला बघूया पुढचा प्रश्न. कोणते उपकरण ध्वनी वारंवारता, सिग्नल पातळी आणि आवाज मोजते? वेक्टरस्कोप, व्हीयू मीटर, क्यू मीटर, सोपोमीटर. तर मित्रांनो याचा अचूक उत्तर येईल सोपोमीटर, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. सनग्लासेस बनवण्यासाठी कोणती काच वापरली जाते? क्रूकचा काच, पोटॅश काच, जैन काच, सोडा काच. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. चला बघूया पुढचा प्रश्न. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो सर्वांना हे माहीत असेल, तरी पण एकदा पर्याय बघून घेऊ आपण. 1 डिसेंबर, 5 जून, 14 नोव्हेंबर, 15 ऑगस्ट. तर मित्रांनो 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. त्यालाच आपण WED असंही म्हणतो. निसर्ग आणि पृथ्वी ग्रहाच्या संरक्षणासाठी सकारात्मक पर्यावरणीय कृती करण्यासाठी जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. आणि 1972 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने त्याची स्थापना केली होती. 1972 मध्ये. मी परत एकदा सांगतोय, काळजीपूर्वक लक्ष द्या. 1972 मध्ये युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीने त्याची स्थापना केली होती. कधी केली होती? 1972. 5 जून 1972. लक्षात ठेवा. चला बघूया पुढचा प्रश्न. द 3 खान्स इमर्जन्स ऑफ न्यू इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण होते? कावेरी बाम झाई, रवीश कुमार, बरखा दत्त, शेखर गुप्ता. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. कावेरी बाम झाई यांनी लिहिले द 3 खान्स अँड द इमर्जन्स ऑफ न्यू इंडिया. चला बघूया पुढचा प्रश्न. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जागतिक नाविन्य निर्देशांक दरवर्षी कोणत्या संस्थेद्वारा जाहीर केला जातो? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मॉनेटरी फंड, जागतिक भौतिक संपदा संघटना, संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रम. तर मित्रांनो याचं
अचूक उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 3. जागतिक बौद्धिक संपादक संघटना. यालाच आपण काय म्हणू शकतो, WIPO. WIPO 2021ला ही जाहीर केली गेली. आणि 132 अर्थव्यवस्थांच्या इनोव्हेशन इकोसिस्टीमची कामगिरी कैद करतो आणि सर्वात अलीकडच्या जागतिक इनोव्हेशन ट्रेंडचा मागोवा घेतो. चला बघूया पुढचा प्रश्न. उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता? सगळ्यांना माहिती आहे, पण तरी पण आपण पर्याय बघूया. 21 जून, 22 नोव्हेंबर, 21 डिसेंबर, 18 जून. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 21 डिसेंबर. चला बघूया पुढचा प्रश्न. याच्याबद्दल माहिती आहे पण मी सांगत नाही कारण प्रत्येकाला हे माहीतच असेल. चला बघूया. ज्याला माहीत नसेल त्याने मला कमेंटमध्ये विचारा, मी सांगून दे. पुढचा प्रश्न. हर्षित राजा हा भारतासाठी बुद्धिबळातील 69वा आणि सर्वात नवीन ग्रँडमास्टर आहे. तो कोणत्या शहराचा आहे? कोलकाता, पुणे, गुवाहाटी, भुवनेश्वर. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पुणे. महाराष्ट्रातील पुण्यातील 20 वर्षीय बुद्धिबळपटू हर्षित राजा हा बुद्धिबळातील भारताचा 69वा ग्रँडमास्टर ठरला आहे. बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर आता हे तर सांगायलाच नको, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो. तो केला जातो 1 मेला. त्याची 1 मेला त्याची 1960 रोजी मुंबई पुनर्रचना कायदा लागू झाला. कधी लागू झाला हा? 1960 मध्ये झाला. ते साल पण लक्षात ठेवा मित्रांनो. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. याच्याबद्दलही थोडीशी माहिती लागली तर मला कमेंट करा, मी नक्की सांगेल तुम्हाला. ज्यांना माहीत नाही त्यांनी. बाकी तर सगळ्यांना माहीतच आहे, 1 मे म्हटल्यानंतर महाराष्ट्र दिन म्हणून सुट्टी पण असते त्या दिवशी. चला बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रात नाही? भाजा लेणी, बाग लेणी, बेडसा लेणी, एलोरा लेणी. तर मित्रांनो भारतामध्ये नाही असं विचारलं गेलं, महाराष्ट्रात नाही असं विचारलं गेलेलं आहे. तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बाग लेणी नाही. ती बाग लेणी जी आहे ही आहे मध्य प्रदेशात. कुठे? मध्य प्रदेशात. म्हणजे थोडक्यात MP. MP मध्ये ही बाग लेणी. ह्या बाकी सर्व महाराष्ट्रातल्याचे. चला बघूया पुढचा प्रश्न. माहिती अधिकार कायदा 2005 खालीलपैकी कोणत्या तारखेला लागू झाला? 22 जून 2005, 12 ऑक्टोबर 2005, 15 जून 2005, 15 ऑगस्ट 2005. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 2, 12 ऑक्टोबर 2005. माहिती अधिकार कायदा 2005 हा 12 ऑक्टोबर 2005 रोजी अंमलात आला. हे विधेयक 15 जून 2005 रोजी भारताच्या संसदेने मंजूर केले आणि 22 जून 2005 रोजी राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाली. झालं सगळं क्लिअर? 15 जून आणि 22 जूनचं पण इथे मी दिलेलं आहे. बाकी 15 ऑगस्टला तर तुम्हाला माहिती काय राहतं. चला बघूया पुढचा प्रश्न. माहिती अधिकार कायदा 2005 ने कोणत्या कायद्याची जागा घेतली? कोणत्या कायद्याची जागा घेतली ते सांगायचं आहे आपल्याला. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, माहिती स्वातंत्र्य कायदा 2002, निर्मूलन कायदा 2002 वरीलपैकी काही नाही. तर मित्रांनो याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, माहिती स्वातंत्र्य कायदा 2002. च्या जागी सरकारी माहितीसाठी नागरिकांच्या आव्हानांना वेगळे उत्तर देणे अनिवार्य केले. कधी केले ते? माहिती स्वातंत्र्य कायदा 2002. चला पुढचं. RTI कोण दाखल करू शकतो? फक्त भारतीय नागरिक, फक्त परदेशी नागरिक, A आणि B दोन्हीही वरीलपैकी काही नाही. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, फक्त भारतीय नागरिक. कोणार्क सूर्य मंदिर कोणी बांधले आहे? कोणार्क सूर्य मंदिर कोणी बांधलेले आहे? तर पर्याय दिलेले आहे आपल्याला. अनंतवर्मन,
चाडे गंगादेव, नरसिंह देव, कपिलेंद्र देव राऊत, पुरुषोत्तम देव. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल नरसिंह देव 1. तर त्याच्याबद्दलही मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका. कोणार्क सूर्य मंदिर हे भारतातील ओडिसा येथील कोणार्क येथील इस्पू 13व्या शतकातील सूर्य मंदिर आहे. असे मानले जाते की हे मंदिर पूर्ण गर्ग वंशाचा राजा नरसिंह देव प्रथम याने इसपू 1255 मध्ये बांधले होते. हे मंदिर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. काळ्या दगडांनी बांधलेले असल्यामुळे या मंदिराला ब्लॅक पगोडा असेही म्हणतात. तर मित्रांनो याला काय म्हणतात? बॅक सूर्य मंदिराला दुसरा काय शब्द आहे? एक बॅक पगोडा. लक्षात ठेवा मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मित्रांनो. तुम्ही जितका हा व्हिडिओ पुढे पाठवाल तितक्यात तुमच्यासारख्याही विद्यार्थ्यांना याची मदत होईल. सहकार्याची भावना ठेवा मनात. आपण दुसऱ्याला मदत केली तर आपल्याला कोणी करणार आहे. ह्याच विचाराने मी व्हिडिओ बनवतोय आणि ते अपलोड करतोय. तुम्हीही तो विचार ठेवा. नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगलं होईल. आणि जास्तीत जास्त वाचत राहा, नोट्स काढत राहा, लक्ष देत राहा आणि लेक्चर तर रेग्युलर करा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. मी एकदम डीपली घेणार आहे सगळं काही. का मी इतके प्रश्न घेणार आहे. आता मी सामान्य ज्ञानवरती जवळजवळ तुमचे 200+ क्वेश्चन घेणार आहे की ज्यामध्ये तुमचं पूर्ण सामान्य ज्ञान कव्हर होऊन जाणार आहे. तर लेक्चर कोणी मिस करू नका विद्यार्थी मित्रांनो. चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.